महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया। स्थळाच्या ठिकाणी वेगवेगळ्या विकास कामांचा शुभारंभ होता आणि त्या निमित्ताने मी, खासदार सुप्रियाताई सुळे, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, रोहित पवार असे आम्ही सगळेच लोक आज चोंडीमध्ये होतो आणि कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईकडे यायचं आणि उद्याच्या अभिवादनासाठी यायचं असं एकूण नियोजन डोक्यात होतं। परंतु कार्यक्रम संपला आणि स्टेजच्या खाली उतरत असतानाच मीडियावाल्यांचे फोन सुरू झाले। अनेक लोक आजूबाजूला माध्यम प्रतिनिधी आले आणि शिवतीर्थावर गोंधळ चालू असल्याची बातमी कळली। मी रेंजमध्ये नव्हते, त्यामुळे मला तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायला जरा वेळ लागला। मी अजूनही प्रवासातच आहे, परंतु काही गोष्टी स्पष्ट करणं आणि शिवसैनिकांशी बोलणं त्यातली त्यात जास्त गरजेचं आहे असं वाटलं, म्हणून हा संवाद साधायचा प्रयत्न करते। मगाशीचे काही बाईट आम्ही शिंदे गटाच्या लोकांचे ऐकत होतो। खरं तर वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकावर अशा लोकांनी येण्याचं काही कारणच नाही। नरेश मस्के सारख्या लोकांनी तर अजिबात येऊ नये, कारण जी माणसं शिवसेनेच्या जीवावर मोठी झाली, शिवसेनेच्या जीवावर खाऊन पिऊन गब्बर झाली, ज्यांना कदाचित शाखेतही ओळख मिळाली नसती, त्यांना शिवसेनेने महापौर केले, महापौर पदावर बसण्या इतकी लायकी शिवसेनेने बनवली, असे लोक अंगावर शिंगावर वगैरे भाषा करत होते। नरेशराव, जरा स्वतःचं वजन, स्वतःची कुवत बघा। फार खुमखुमी आणि हिम्मत असेल तर जरा पोलिसांचा अगलबगलच्या सगळ्या गार्डचा ताफा बाजूला करा आणि मैदानात या। तुम्हाला सामान्य शिवसैनिक सुद्धा चितपट लोळवतील। पण असो, या सगळ्या निमित्ताने मला त्या भानगडीतही पडायचे नाही। एक गोष्ट नक्की आवर्जून सांगायची आहे, वंदनीय बाळासाहेबांना मी जेवढा अभ्यास केलाय, हा मी नवीन आहे वगैरे असं जे म्हणतील ना, मी नवीन नक्की आहे। शिंदे गटातल्या तमाम गद्दारांनी नीट लक्षात घ्यायचं, मी नवीन आहे। मला येऊन 1च वर्ष झालंय, तुम्ही 30 वर्ष जुने आहात। अरे पण 30 वर्ष तुम्ही सत्ता भोगत होतात, तुम्ही सत्तेच्या काळात होतात, तुम्ही संघर्ष काळात नव्हतात। सत्ता भोगून झाल्यावर संघर्ष काळात ज्या वेळेला तुम्हाला तुमची परीक्षा द्यायची वेळ होती, कसोटी द्यायची वेळ होती, जेव्हा तुमची योग्यता सिद्ध करण्याची वेळ होती, जे जे तुम्हाला मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाने दिलेलं आहे त्या ऋणातनं उतराई होण्याची, त्याची परतफेड करण्याची वेळ होती, नेमकं त्या वेळेला ती उपकारांची परतफेड अपकाराने करून तुम्ही गायब झालात आणि तुम्ही सगळे पळ काढून गेलात। अशा सगळ्या पळ काढलेल्या लोकांनी आता जे फार शहाणपणाने आज बोलत होते, एक कुणीतरी दांडाफेम बाईही त्याच्यामध्ये मला दिसत होती। ह्या सगळ्याच लोकांना एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे, तुम्हाला बाळासाहेबांच्या स्मारकावर यायचंय कशासाठी? कुठली नौटंकी दाखवायची आहे तुम्हाला? तुम्हाला खरंच बाळासाहेबांना अभिवादन करायचंय का? तुम्हाला खरंच बाळासाहेबांचा विचार कळलाय का? काय विचार कळलाय तुम्हाला बाळासाहेबांचा? अरे वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मी शिवसेना तयार केली ती कमळाबाईची पालखी व्हायला नाही। शिवसेना कमळाबाईची पालखी व्हायला तयार केली नव्हती, कधीच तयार केली नव्हती। तुम्ही काय करताय? शिवसेना तयार झाली होती ती मराठी माणसाचं हित जपण्यासाठी, मराठी माणसाचे प्रश्न मांडण्यासाठी। कोणतं मराठी माणसाचं हित जपलंय तुम्ही? मिंधे गटात गेलेल्या किती लोकांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये जाताना तोंड उचकटलं? अरे तुमच्यातला एकही मिंधा बोलला नाही। या महाराष्ट्रातल्या मराठी पोरांच्या हातचे रोजगार पळवताना,
इथल्या मराठी पोरांच्या तोंडचा घास पळवताना, इथल्या मराठी मुलखातल्या लेकी बाळींना जेव्हा धमकावलं जात होतं, मराठी मुलखातल्या मराठी लेकी बाळींना जेव्हा उपरे महाराष्ट्राच्या बाहेरनं आलेले महाराष्ट्रात घर किंवा ऑफिस राहायला देत नाही म्हणतात, त्यावेळेला तुम्ही तोंड उचकटून बोलला नाहीत. दीपक केसरकर, राहुल शेवाळे, भावना गवळी, अरे तुम्ही तर धडधडीतपणे सर्रासपणे तुम्ही काय केलं? तुम्ही सांगितलं की आम्ही कमळावर निवडणूक लढवायला तयार आहोत. तुम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची भाषा करता. एकीकडे वंदनीय बाळासाहेब सांगतात की मी माझ्या शिवसेनेची, मी कमलाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना तयार केली नाही, आणि तुम्ही त्याच कमलाबाईसाठी जाता. केसरकर तुम्ही सांगता की मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही प्रसंगी कमळावर निवडणूक लढवायला तयार आहोत. तुम्हाला काय गरज आहे बाळासाहेबांच्या स्मारकावर येण्याची? काय लायकी आहे तुमची? अरे ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वही सांगितलं आणि महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची सुरक्षाही सांगितली, अरे तुम्हाला दिवाळी सारखा पहाटेचा संस्कार कळला नाही. गोंधळ असेल, अभंग असेल, भारूड असेल, पोवाडा असेल, लावणी असेल, अंगाई असेल, जात्यावरच्या ओव्या असतील, महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोककलेचा आम्ही आदरच करतो. परंतु कोणती गोष्ट कधी वाजवावी, कधी करावी याचा नियम असतो. दिवाळीच्या पहाटेला मंगल गाणी वाजवली जातात. वंदनीय बाळासाहेबांचं आणि धर्मवीर आनंद नेगेंचं नाव घेत तुम्ही दंगल गाणी वाजवता. दिवाळीच्या पहाटेच्या मंगल प्रसंगी तुम्ही धांगडधिंगा करता. तुम्हाला बाळासाहेबांच्या स्मारकावर यायचंय? तुम्ही इमानदार? अरे कसलं इमानदार तुम्ही? कोणता बाळासाहेबांचा शब्द पाळला तुम्ही? वंदनीय बाळासाहेबांनी त्यांचा शेवटचा शब्द, अरे आम्ही गावखेड्यातली माणसं आहोत, गावखेड्यातली माणसं मृत्यूशय्येवरच्या माणसाचा शब्द प्राणपणाने जपतात, प्राणपणाने त्या शब्दासाठी जागतात. काय सांगितलं होतं वंदनीय बाळासाहेबांनी? अरे त्याच शिवतीर्थावरून सांगितलं होतं की मी माझा वारसदार म्हणून मी उद्धवला तुमच्या पुढे करतोय. आजपर्यंत जसं तुम्ही उद्धवला सांभाळलं तसं माझ्या आदित्यला सांभाळा, हे तुम्हाला सांगितलेलं होतं. काय केलं तुम्ही त्याचं? त्याच उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही गेलात. तुम्ही इमानदार? अरे जर तुम्ही एवढेच इमानदार होतात तर तुम्ही एखादी पत्रकार परिषद घेऊन बोलला असतात आणि महाराष्ट्रात तुम्ही येऊन चुका सांगितल्या असतात. तुम्हाला 15 दिवस तोंड लपवून त्या गुवाहाटीत बसावं लागलं नसतं. जे तोंड लपवून गुवाहाटीमध्ये बसले, जे तोंड लपवून तिथे नाटक करत राहिले, जे ब्लॅक कमांडोंच्या सुरक्षेमध्ये इथे आले आणि जो कोणी तुमच्या विरोधात बोलेल त्याच्यावर तुम्ही पोलीस केस केल्या, पोलिसी बळाचा वापर केला, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा माज तुम्ही केला. जी कुठली आक्रस्ताळी बाई तिथे आत्ता बोलत होती शिवतीर्थावर, हीच बाई एक दिवस आधी दांड्याची भाषा करत होती. ती आता शहाणपण सांगणार? अरे तुम्ही माणसं कोण? गळे काढून रडणारे तुम्ही. आम्ही कधीच मातोश्रीवर बोलणार नाही म्हणणारे तुम्ही. ज्या मातोश्रीत मासाहेबांच्या हातचं खाऊन पिऊन वाढलात, त्याच मातोश्रीवर देवेंद्र फडणवीसांची बार्किंग बार्गेड वाटेल त्या पद्धतीने जेव्हा बोलत होती त्यावेळेला तुम्ही एकानेही तोंड उघडलं नाही, तुम्ही तोंड उचकटलं नाही की अरे बाकी काही असो पण आम्ही मातोश्रीवर बोललेलं खपवून घेणार नाही असं म्हणण्याची तुमची बिशाद झाली नाही, तुमच्या तोंडातनं जीभ हल्ली नाही. तुम्ही सांगणार? आणि तुम्हाला यायचंय बाळासाहेबांच्या स्मारकावर? तुम्ही मिंधे झालात. तुम्ही पैशासाठी इमान विकलत. तुम्ही पैशासाठी पक्षाचा विचाराशी फितुरी केली. आणि असे फितुरी करणारे लोक तुम्ही येऊन कशासाठी बाटवणार ती जागा? त्यामुळे तुम्हाला जो काही तुम्हाला गद्दार किंवा अजून काही म्हणणं
हे योग्यच केलेलं आहे. शिवसैनिकांनी तुम्हाला तुमची जागा योग्य ती दाखवलेली आहे आणि तुम्हाला योग्य त्या पद्धतीने परत पाठवलेला आहे. आता आमचा प्रश्न असा आहे की उद्याचा दिवस हा तमाम शिवसैनिकांच्यासाठी अत्यंत संवेदनशील, भावना प्रधान असा दिवस आहे. त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती असेल की तुम्ही गद्दार गटाचे नेते असण्याच्याही आधी तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, तेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागा. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमची अपेक्षा असेल की उद्या राज्यात कायदा सुव्यवस्था ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की फक्त तुमचं काम हे पक्ष फोडणे, लोकांची घरं फोडणे आणि खोट्या केसेस टाकणे एवढंच साहेब तुमचं काम नाही, तर राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे हे सुद्धा तुमचं काम आहे. त्यामुळे उद्याचा दिवस कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. उद्धव साहेबांच्या वडिलांचं ते समाधीस्थळ आहे, त्यामुळे उद्धव साहेब ठरवतील त्यांच्या वडिलांच्या समाधीस्थळावर कुणी फुलं वाहायची, कुणी नाही वाहायची. जर त्यांना वाटतंय की आपल्या बापाने प्रचंड इमानदारीने हा महाराष्ट्र सांभाळला आणि त्या इमानदारीने सांभाळताना बैमानांची सावली तिथे पडू नये, तर मुलगा म्हणून, नेता म्हणून आणि शिवसेनेची धुरा सांभाळणारे पक्षप्रमुख म्हणून त्यांची भूमिका शिरसावंद्य आहे, ती आम्हाला मान्य आहे. गद्दारांना गद्दार म्हटल्याचा राग येऊ नये. गद्दारांना गद्दार म्हटल्याचा राग येत असेल तर त्या प्रत्येकाने 2 दिवस आधी, 2 महिने आधी आपण काय काय बोललो हे तपासून घ्यावं. कारण मनीषा कायंदे तिकडे जाण्याच्या आधी इकडे राहून काय बोलत होत्या की तिकडे जाऊन काय तुम्हाला मेळावा घ्यायचा आहे तो गुवाहाटीला घ्या, बिकेसीत कशाला घेता, असं म्हणणाऱ्या मनीषा कायंदे आता तिथे आहेत. आदल्या दिवशी दांड्याची भाषा करणारी बाई आता तिथे आहे. आदल्या दिवशी रडणारा माणूस आता तिथे आहे. आदल्या दिवशी म्हणजे ज्या नीलम गोरे आत्ताही मान्य करतात की बाळासाहेबांमुळे लोक तिथं थांबलेले आहेत, बाळासाहेबांचा पक्ष म्हणून, म्हणजे नीलम गोरे सुद्धा मान्य करतात की शिवसेना, वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना, खरी शिवसेना ही जिथे ठाकरे कुटुंब आहे, जिथे मातोश्री आहे, तिथे ती आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच हे नीट समजून घेण्याची गरज आहे. तुमच्याकडे पैसा चिकार आहे, बळ चिकार आहे, गुंडशक्ती, धनशक्ती सगळंच आहे. कपट नीतीने कमावलेली सत्ता आणि राज्यही तुमच्याकडे आहे. आम्ही कदाचित पैशाने दुबळे असू, परंतु स्वाभिमानाने आणि लढाऊ बाण्याने तुमच्यापेक्षा काकणभर अधिक आहोत, हे कायम लक्षात ठेवायचं. आज शिवतीर्थावर ज्या ज्या स्वाभिमानी शिवसैनिकांनी एल्गार केला त्या सर्व शिवसैनिकांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या सगळ्यांना सन्मानाचा जय महाराष्ट्र. सगळ्यांना सस्नेह जय महाराष्ट्र. खरं तर खूप उशिरा लाईव्ह आलीये, कारण मीही प्रवासात आहे. आज चौंडी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळाच्या ठिकाणी वेगवेगळ्या विकास कामांचा शुभारंभ होता आणि त्यानिमित्ताने मी, खासदार सुप्रियाताई सुळे, काँग्रेसचे नेते विश्वजित कदम, रोहित पवार असे आम्ही सगळेच लोक आज चोंडीमध्ये होतो. आणि कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईकडे यायचं आणि उद्याच्या अभिवादनासाठी यायचं असं एकूण नियोजन डोक्यात होतं. परंतु कार्यक्रम संपला आणि स्टेजच्या खाली उतरत असतानाच मीडियावाल्यांचे फोन सुरू झाले. अनेक लोक आजूबाजूला माध्यम प्रतिनिधी आले आणि शिवतीर्थावर गोंधळ चालू असल्याची बातमी कळली. मी रेंजमध्ये नव्हते, त्यामुळे मला तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायला जरा वेळ लागला. मी अजूनही प्रवासातच आहे, परंतु काही गोष्टी स्पष्ट करणं
आणि शिवसैनिकांशी बोलणं त्यातली त्यात जास्त गरजेचं आहे असं वाटलं, म्हणून हा संवाद साधायचा प्रयत्न करते. मगाशीचे काही बाईट आम्ही शिंदे गटाच्या लोकांचे ऐकत होतो. खरं तर वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकावर अशा लोकांनी येण्याचं काही कारणच नाही. नरेश मस्के सारख्या लोकांनी तर अजिबात येऊ नये. कारण जी माणसं शिवसेनेच्या जीवावर मोठी झाली, शिवसेनेच्या जीवावर खाऊन पिऊन गब्बर झाली, ज्यांना कदाचित शाखेतही ओळख मिळाली नसती, त्यांना शिवसेनेने महापौर केले. महापौर पदावर बसण्या इतकी लायकी शिवसेनेने बनवली. असे लोक अंगावर शिंगावर वगैरे भाषा करत होते. नरेश राव, जरा स्वतःचं वजन, स्वतःची कुवत बघा. फार खुमखुमी आणि हिम्मत असेल तर जरा पोलिसांचा अगलबगलच्या सगळ्या गार्डचा ताफा बाजूला करा आणि मैदानात या. तुम्हाला सामान्य शिवसैनिक सुद्धा चितपट लोळवतील. पण असो, या सगळ्या निमित्ताने मला त्या भानगडीतही पडायचे नाही. एक गोष्ट नक्की आवर्जून सांगायची आहे. वंदनीय बाळासाहेबांना मी जेवढा अभ्यास केलाय, हा मी नवीन आहे वगैरे असं जे म्हणतील ना, मी नवीन नक्की आहे. शिंदे गटातल्या तमाम गद्दारांनी नीट लक्षात घ्यायचं, मी नवीन आहे. मला येऊन 1च वर्ष झालंय. तुम्ही 30 वर्ष जुने आहात. अरे पण 30 वर्ष तुम्ही सत्ता भोगत होतात. तुम्ही सत्तेच्या काळात होतात. तुम्ही संघर्ष काळात नव्हतात. सत्ता भोगून झाल्यावर संघर्ष काळात ज्या वेळेला तुम्हाला तुमची परीक्षा द्यायची वेळ होती, कसोटी द्यायची वेळ होती, जेव्हा तुमची योग्यता सिद्ध करण्याची वेळ होती, जे जे तुम्हाला मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाने दिलेलं आहे त्या ऋणातनं उतराई होण्याची, त्याची परतफेड करण्याची वेळ होती. नेमकं त्या वेळेला ती उपकारांची परतफेड अपकाराने करून तुम्ही गायब झालात आणि तुम्ही सगळे पळ काढून गेलात. अशा सगळ्या पळ काढलेल्या लोकांनी आता जे फार शहाणपणाने आज बोलत होते, एक कुणीतरी दांडाफेम बाईही त्याच्यामध्ये मला दिसत होती. ह्या सगळ्याच लोकांना एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे. तुम्हाला बाळासाहेबांच्या स्मारकावर यायचंय कशासाठी? कुठली नौटंकी दाखवायची आहे तुम्हाला? तुम्हाला खरंच बाळासाहेबांना अभिवादन करायचंय का? तुम्हाला खरंच बाळासाहेबांचा विचार कळलाय का? काय विचार कळलाय तुम्हाला बाळासाहेबांचा? अरे वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मी शिवसेना तयार केली ती कमळाबाईची पालखी व्हायला नाही. शिवसेना कमळाबाईची पालखी व्हायला तयार केली नव्हती, कधीच तयार केली नव्हती. तुम्ही काय करताय? शिवसेना तयार झाली होती ती मराठी माणसाचं हित जपण्यासाठी, मराठी माणसाचे प्रश्न मांडण्यासाठी. कोणतं मराठी माणसाचं हित जपलंय तुम्ही? मिंधे गटात गेलेल्या किती लोकांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये जाताना तोंड उचकटलं. अरे तुमच्यातला एकही मिंधा बोलला नाही. या महाराष्ट्रातल्या मराठी पोरांच्या हातचे रोजगार पळवताना, इथल्या मराठी पोरांच्या तोंडचा घास पळवताना, इथल्या मराठी मुलखातल्या लेकी बाळींना जेव्हा धमकावलं जात होतं, मराठी मुलकातल्या मराठी लेकी बाळींना जेव्हा उपरे महाराष्ट्राच्या बाहेरनं आलेले महाराष्ट्रात घर किंवा ऑफिस राहायला देत नाही म्हणतात, त्यावेळेला तुम्ही तोंड उचकटून बोलला नाहीत. दीपक केसरकर, राहुल शेवाळे, भावना गवळी, अरे तुम्ही तर धडधडीतपणे सर्रासपणे तुम्ही काय केलं? तुम्ही सांगितलं की आम्ही कमळावर निवडणूक लढवायला तयार आहोत. तुम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची भाषा करता. एकीकडे वंदनीय बाळासाहेब सांगतात की मी माझ्या शिवसेनेची, मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना तयार केली नाही, आणि तुम्ही त्याच कमळाबाईसाठी जाता. केसरकर तुम्ही सांगता
की मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही प्रसंगी कमळावर निवडणूक लढवायला तयार आहोत, तुम्हाला काय गरज आहे बाळासाहेबांच्या स्मारकावर येण्याची? काय लायकी आहे तुमची? अरे ज्या वंदनीय बाळासाहेबांनी हिंदुत्वही सांगितलं आणि महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची सुरक्षाही सांगितली, अरे तुम्हाला दिवाळी सारखा पहाटेचा संस्कार कळला नाही? गोंधळ असेल, अभंग असेल, भारूड असेल, पोवाडा असेल, लावणी असेल, अंगाई असेल, जात्यावरच्या ओव्या असतील, महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोककलेचा आम्ही आदरच करतो, परंतु कोणती गोष्ट कधी वाजवावी कधी करावी याचा नियम असतो. दिवाळीच्या पहाटेला मंगल गाणी वाजवली जातात. वंदनीय बाळासाहेबांचं आणि धर्मवीर आनंद नेगेंचं नाव घेत तुम्ही दंगल गाणी वाजवता. दिवाळीच्या पहाटेच्या मंगल प्रसंगी तुम्ही धांगडधिंगा करता. तुम्हाला बाळासाहेबांच्या स्मारकावर यायचंय? तुम्ही इमानदार? अरे कसले इमानदार तुम्ही? कोणता बाळासाहेबांचा शब्द पाळला तुम्ही? वंदनीय बाळासाहेबांनी त्यांचा शेवटचा शब्द, अरे आम्ही गावखेड्यातली माणसं आहोत, गावखेड्यातली माणसं मृत्यूशय्येवरच्या माणसाचा शब्द प्राणपणाने जपतात, प्राणपणाने त्या शब्दासाठी जागतात. काय सांगितलं होतं वंदनीय बाळासाहेबांनी? अरे त्याच शिवतीर्थावरून सांगितलं होतं की मी माझा वारसदार म्हणून मी उद्धवला तुमच्या पुढे करतोय. आजपर्यंत जसं तुम्ही उद्धवला सांभाळला तसं माझ्या आदित्यला सांभाळा, हे तुम्हाला सांगितलेलं होतं. काय केलं तुम्ही त्याचं? त्याच उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही गेलात. तुम्ही इमानदार? अरे जर तुम्ही एवढेच इमानदार होतात तर तुम्ही एखादी पत्रकार परिषद घेऊन बोलला असतात आणि महाराष्ट्रात तुम्ही येऊन चुका सांगितल्या असतात. तुम्हाला 15 दिवस तोंड लपवून त्या गुवाहाटीत बसावं लागलं नसतं. जे तोंड लपवून गुवाहाटीमध्ये बसले, जे तोंड लपवून तिथे नाटक करत राहिले, जे ब्लॅक कमांडोंच्या सुरक्षेमध्ये इथे आले आणि जो कोणी तुमच्या विरोधात बोलेल त्याच्यावर तुम्ही पोलीस केस केल्या, पोलिसी बळाचा वापर केला, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा माज तुम्ही केला. जी कुठली आक्रस्ताळी बाई तिथे आत्ता बोलत होती शिवतीर्थावर, हीच बाई एक दिवस आधी दांड्याची भाषा करत होती. ती आता शहाणपण सांगणार? अरे तुम्ही माणसं कोण? गळे काढून रडणारे तुम्ही. आम्ही कधीच मातोश्रीवर बोलणार नाही म्हणणारे तुम्ही. ज्या मातोश्रीत मासाहेबांच्या हातचं खाऊन पिऊन वाढलात, त्याच मातोश्रीवर देवेंद्र फडणवीसांची बार्किंग बार्गेड वाटेल त्या पद्धतीने जेव्हा बोलत होती त्यावेळेला तुम्ही एकानेही तोंड उघडलं नाही, तुम्ही तोंड उचकटलं नाही की अरे बाकी काही असो पण आम्ही मातोश्रीवर बोललेलं खपवून घेणार नाही असं म्हणण्याची तुमची बिशाद झाली नाही, तुमच्या तोंडातनं जीभ हल्ली नाही. तुम्ही सांगणार? आणि तुम्हाला यायचंय बाळासाहेबांच्या स्मारकावर? तुम्ही मिंधे झालात. तुम्ही पैशासाठी इमान विकलत. तुम्ही पैशासाठी पक्षाचा विचाराशी फितुरी केली. आणि असे फितुरी करणारे लोक तुम्ही येऊन कशासाठी बाटवणार ती जागा? त्यामुळे तुम्हाला जो काही तुम्हाला गद्दार किंवा अजून काही म्हणणं हे योग्यच केलेलं आहे. शिवसैनिकांनी तुम्हाला तुमची जागा योग्य ती दाखवलेली आहे आणि तुम्हाला योग्य त्या पद्धतीने परत पाठवलेला आहे. आता आमचा प्रश्न असा आहे की उद्याचा दिवस हा तमाम शिवसैनिकांच्यासाठी अत्यंत संवेदनशील, भावना प्रधान असा दिवस आहे. त्यामुळे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आमची विनंती असेल की तुम्ही गद्दार गटाचे नेते असण्याच्याही आधी तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, तेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागा. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमची अपेक्षा असेल की उद्या राज्यात कायदा सुव्यवस्था ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की फक्त तुमचं काम हे पक्ष फोडणे, लोकांची घरं फोडणे आणि खोट्या केसेस टाकणे एवढंच साहेब तुमचं काम नाही, तर राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे हे सुद्धा तुमचं काम आहे.
त्यामुळे उद्याचा दिवस कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. उद्धव साहेबांच्या वडिलांचं ते समाधी स्थळ आहे, त्यामुळे उद्धव साहेब ठरवतील त्यांच्या वडिलांच्या समाधी स्थळावर कुणी फुलं वाहायची कुणी नाही वाहायची. जर त्यांना वाटतंय की आपल्या बापाने प्रचंड इमानदारीने हा महाराष्ट्र सांभाळला आणि त्या इमानदारीने सांभाळताना बैमानांची सावली तिथे पडू नये, तर मुलगा म्हणून, नेता म्हणून आणि शिवसेनेची धुरा सांभाळणारे पक्षप्रमुख म्हणून त्यांची भूमिका शिरसावंद्य आहे, ती आम्हाला मान्य आहे. गद्दारांना गद्दार म्हटल्याचा राग येऊ नये. गद्दारांना गद्दार म्हटल्याचा राग येत असेल तर त्या प्रत्येकाने 2 दिवस आधी, 2 महिने आधी आपण काय काय बोललो हे तपासून घ्यावं. कारण मनीषा कायंदे तिकडे जाण्याच्या आधी इकडे राहून काय बोलत होत्या की तिकडे जाऊन काय तुम्हाला मेळावा घ्यायचा तो गुवाहाटीला घ्या, बेकेसीत कशाला घेता, असं म्हणणाऱ्या मनीषा कायंदे आता तिथे आहेत. आदल्या दिवशी दांड्याची भाषा करणारी बाई आता तिथे आहे. आदल्या दिवशी रडणारा माणूस आता तिथे आहे. आदल्या दिवशी म्हणजे ज्या नीलम गोरे आत्ताही मान्य करतात की बाळासाहेबांमुळे लोक तिथं थांबलेले आहेत, बाळासाहेबांचा पक्ष म्हणून, म्हणजे नीलम गोरे सुद्धा मान्य करतात की शिवसेना, वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना, खरी शिवसेना ही जिथे ठाकरे कुटुंब आहे, जिथे मातोश्री आहे, तिथे ती आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच हे नीट समजून घेण्याची गरज आहे. तुमच्याकडे पैसा चिकार आहे, बळ चिकार आहे, गुंडशक्ती, धनशक्ती सगळंच आहे. कपट नीतीने कमावलेली सत्ता आणि राज्यही तुमच्याकडे आहे. आम्ही कदाचित पैशाने दुबळे असू, परंतु स्वाभिमानाने आणि लढाऊ बाण्याने तुमच्यापेक्षा काकणभर अधिक आहोत, हे कायम लक्षात ठेवायचं. आज शिवतीर्थावर ज्या ज्या स्वाभिमानी शिवसैनिकांनी एल्गार केला त्या सर्व शिवसैनिकांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या सगळ्यांना सन्मानाचा जय महाराष्ट्र. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.